या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। आगामी 15 दिवसात महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार कोसळणार असा दावा संजय राऊत यांनी केला आणि या सरकारचं डेथ वॉरंट निघालं असून आता फक्त सही होणं बाकी आहे असा दावा त्यांनी केला। फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागतोय त्यामुळे हे मरण पुढे ढकललं असं त्यांनी सांगितलं। तर राज्यात राजकीय भूकंप कागदावर असून सरकार स्थिर असल्याचं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय। सध्या जे मुख्यमंत्री आणि त्यांचे जे 40 लोकांचं राज्य आहे ते पुढल्या 15 ते 20 दिवसामध्ये गडगडल्याशिवाय राहणार नाही। मी मागे एकदा सांगितलं होतं की फेब्रुवारी महिन्यापर्यंत सरकार पडेल पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागतो आहे। पण हे सरकार टिकत नाही। या सरकारचा मृत्यूलेख लिहिला गेलेला आहे। डेथ वॉरंट निघालेलं आहे या सरकारचं। आता फक्त सही कधी आणि कोणी करायची हे ठरलंय। या सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे। फिनिश। पुष्पचक्र अर्पण करा। नाही, मला इतके भूकंप झाले तर माझा महाराष्ट्र कसा राहील याचं मला टेन्शन आहे की महाराष्ट्र कसं राहील, महाराष्ट्राचं राजकारण कसं राहील याचं मला टेन्शन आहे। मला यातले कुठलेही संकेत असण्याचं काही कारण नाही। मला असं वाटतं की संजय राऊत साहेब हे बेताल वक्तव्य करण्यात हे माहेर आहेत। त्यांनी आजपर्यंत ह्या महाराष्ट्राला सगळ्यात जास्त अस्वस्थ ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मला वाटतं आदरणीय संजयजी राऊत साहेबांनी केलेलं आहे। माझी राऊत साहेबांना विनंती आहे की आपण आज सरकार पडेल, उद्या सरकार पडेल, सरकार असं स्वप्न पाहून पडत नाही। सरकार केव्हा पडतं ना हे दिसत सुद्धा नाही की जे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं की यांना स्वप्नात सुद्धा आलं नाही की असं होऊ शकतं। त्याच्यामुळे स्वप्न पाहिल्याने स्वप्न साकार होतातच असं नाही। महाविकास आघाडीला पायउतार करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून वारंवार आमचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं। तर तिसरी आता पुन्हा एकदा भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओढली आहे। आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत असं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। तर मनातले मुख्यमंत्री असले तर मग मंगळसूत्र बांधा आणि त्यांनाच सीएम करा असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। तुमच्या मनातले मुख्यमंत्री कोण? ते स्पष्ट आहे, देवेंद्रजी फडणवीस आहे। हे आमचे मनातले मुख्यमंत्री आहेत। राज्याला काही सध्याच्या आमच्या सरकारमध्ये युतीच्या आणि एकनाथराव सुद्धा अगदी समाजसेवक नेते आहेत, माझंच नाही। भारतीय जनता पक्षाचा मुद्दा मी बरेच बोलतोय की आमचे मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा वक्तव्य केलं की आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच। मग बसवा त्यांना। थांबवले कोणी? जर तुमच्या मनात कोणी वेगळा असेल आणि तुम्ही नांदताय दुसऱ्याबरोबर, हा व्यभिचार आहे। हा व्यभिचार आहे खरं म्हणजे। लग्न एका बरोबर वरले एकाला आणि दुसऱ्याबरोबर संसार करताय यासारखा व्यभिचार नाही। मग राधाकृष्ण विखे पाटलांनी मंगळसूत्र जाऊन बांधावं त्यांच्या गळ्यामध्ये ना। आम्ही कुठे अडवलंय? आम्हालाही चालतील।